टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मध्ये हाच प्रकार झालेला आहे। संभाजीनगरमध्ये 8 कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे, जो बोगस बिले काढून। इथं सुद्धा तोच म्हणजे त्याचीच पुनरावृत्ती झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा प्रकार सुरू आहे। ठेकेदार करोडपती अरबपती झालेत, अधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या तिजोऱ्या भरल्यात, पण सामान्य माणूस जो आहे, सामान्य जनता आहे, ती यांच्या या कामामुळे अंधारात आहे। महावितरणाच्या ॲपवर मेंटेनन्स बोगस ऑर्डर तयार करून लाखोंची बोगस बिले तोंडघशी। एकाच कामासाठी अनेक बोगस मेंटेनन्स ऑर्डर तयार करून कंपनीकडून लाखो रुपये उकळले। कामापूर्वी आणि कामानंतर फोटो आणि जीपीएस लोकेशन अपलोड करणं बंधनकारक, तेही केलं नाही। बोगस मेंटेनन्स ऑर्डरशी अदा केलेली बिलांची तपासणी करण्यात यावी। दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी। महावितरणामध्ये विद्युत यंत्रणांच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची बिले काढण्यासाठी बनावट मेंटेनन्स ऑर्डर तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जिंतूर सेलू विभागात 2019 ते 2025 पर्यंत कोट्यवधी रुपयांच्या मेंटेनन्स ऑर्डर काढण्यात आल्या होत्या। त्यापैकी निम्म्याहून अधिक ऑर्डर प्रत्यक्षात काम न झालेल्या किंवा एकाच कामाच्या अनेक वेळा काढलेल्या असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। अशा 2 ते 3 कोटी रुपयांच्या संशयित नोंदी हटवण्यात आल्याची शक्यता आहे। याबाबत महाराष्ट्र टुडेचे मुख्य संपादक आणि टीव्ही व डिजिटल मीडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी पाठपुरावा करत या घोटाळ्याचे प्रत्यक्ष पुरावे हस्तगत केलेत। परभणी जिल्ह्यातील जिंतूर सेलू उपविभागातील प्रिव्हियस मेंटेनन्स ब्रेकडाऊन मेंटेनन्स मधील झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांची बोगस बिलं आणि बोगस वर्क ऑर्डरचे प्रत्यक्ष पुरावे महाराष्ट्र टुडे मराठीच्या हाती लागलेत। तशी लेखी तक्रार परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर ते मुंबई पर्यंतच्या महावितरणाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे। या प्रकाराची माहिती महावितरणाच्या मुंबईतील मुख्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर तपास सुरू करण्यात आला। तपासात अनेक संशयास्पद आणि बोगस मेंटेनन्स ऑर्डर आढळून आल्यात। त्यानंतर राज्यभरातील कार्यालयांना अशा ऑर्डरची तपासणी करून त्या सिस्टममधून हटवण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संबंधित घोटाळ्याची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी अशी मागणी लोकशाही पत्रकार संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। परभणी जिल्ह्यात राशन घोटाळा, शिक्षण विभागात घोटाळा, अशाच प्रकारचा एक महावितरण कंपनीमध्ये सुद्धा एक घोटाळा झालेला आहे। प्रिव्हियस मेंटेनन्स आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणजे रोहित्र जळणे, ट्रान्सफॉर्मर जळणे, टिप्या जळणे, यामध्ये जे म्हणजे खाजगी ठेकेदारांना जे काम दिले जाते त्या कामामध्ये महावितरणाच्या ऍपवर बिले काढली जातात। ती बिले लाखो नाही कोट्यवधीमध्ये सुद्धा असतात। पण याच्यामध्ये एक प्रकारचा घोटाळा झालेला आहे। घोटाळा असा आहे की एकाच कामासाठी 3-3 वेळेस म्हणजे ते वर्क ऑर्डर काढलेली आहे, एकाच कामासाठी एकाच ठिकाणाची। आणि हा जो प्रकार झालेला आहे, हा प्रकार महावितरण जे भ्रष्ट अधिकारी आणि जे खाजगी ठेकेदार आहेत त्यांच्या संगनमताने हा प्रकार झालेला आहे। त्याचा हा प्रत्यक्ष पुरावा आहे। कोट्यवधी रुपयाची घोटाळ्याचे बिले आहेत आणि हा प्रकार तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणावर हा घोटाळा झालेला आहे। माझ्याकडे जवळपास 2 ते 2.5 कोटी रुपयाचे हे बोगस बिलाचे हे पुरावे, प्रत्यक्ष पुरावे आहेत। याचा आम्ही पाठपुरावा करत आहोत मागील 3 ते 4 महिन्यापासून। परभणी जिल्ह्यात तुम्ही सद्यस्थिती पाहू शकता की वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडित होणे, ग्रामीण भागामध्ये 2-2 दिवस अंधार आहे। तसाच परभणी हे जिल्ह्याचे ठिकाण असून सुद्धा या म्हणजे शहरामध्ये 6-6-8-8 तास विद्युत पुरवठा खंडित होतो। याचं कारण काय? कारण सगळी जी कामं झालेली आहेत, मेंटेनन्सची कामं झालेली ती बोगस झालेली, म्हणजे एकाच कामासाठी 3-3 वेळेस त्याचे वर्क ऑर्डर काढणे, त्याची बिले उचलून घेणे, हा प्रकार इथे झालेला आहे। तर म्हणजे या बोगस काम बिले काढून, कोट्यवधीची बिले काढून खाजगी ठेकेदारी आणि इथले जे संबंधित अधिकारी तत्कालीन म्हणजे 2020 ते 2024 दरम्यान हा घोटाळा झालेला आहे। तर या दरम्यान आता सुद्धा हा घोटाळा सुरू असू शकतो, पण या दरम्यान जो घोटाळा झाला त्याचे प्रत्यक्ष पुरावा आमच्याकडे आहे आणि याच्या पाठोपाठ आम्ही तक्रार देऊन सुद्धा पाठपुरावा करत आहोत। परंतु अद्यापही याच्यावर काही ठोस
कारवाई झालेली नाही. असाच एक प्रकार छत्रपती संभाजीनगर मध्ये हाच प्रकार झालेला आहे. संभाजीनगरमध्ये 8 कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे, जो बोगस बिले काढून. इथं सुद्धा तोच म्हणजे त्याचीच पुनरावृत्ती झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा प्रकार सुरू आहे. ठेकेदार करोडपती अरबपती झालेत, अधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या तिजोऱ्या भरल्यात, पण सामान्य माणूस जो आहे, सामान्य जनता आहे, ही यांच्या या कामामुळे अंधारात आहे. महाराष्ट्र टुडेसाठी मी महबूब शेख, परभणी. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड, परभणी. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.